तुमच्या चॅनलवरतीही व्ह्यूज येत नाहीये, शॉर्ट्स व्हायरल होत नाहीये आणि चॅनल मॉनिटाईज होत नाहीये, असं तुमच्याही बाबतीत घडतं का? त्यासाठी तुम्ही कोण आहात, तुमचं चॅनल कशा संदर्भात आहे आणि तुमचा कंटेंट कोणासाठी बनवता आहात हे अल्गोरिदमला समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण काही महत्त्वाच्या बेसिक सेटिंग आज करणार आहोत. तुम्हीही माझ्यासारख्या गृहिणी असाल आणि नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं असेल तर तुम्हाला बेसिक सेटिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. नमस्कार, मी आहे कविता आणि तुमचं स्वागत आहे ग्रो विथ कविता या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलना उपयुक्त पडतील अशा सर्व व्हिडिओज आणि यूट्यूबच्या सेटिंग्स आपण आपल्या चॅनलमार्फत घेऊन येणार आहोत. म्हणून जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सुचवा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यूट्यूबच्या बेसिक सेटिंग. आपण व्हिडिओ बनवताना भरपूर कष्ट घेतो आणि अपलोड करतानाही थंबनेल, टायटल वगैरे सगळ्याकडे लक्ष देतो. पण जर काही बेसिक सेटिंग केले नसेल तर तो कंटेंट कोणता आहे हा यूट्यूब अल्गोरिदमला समजणार नाही आणि तो आपला कंटेंट त्या लोकांपर्यंत पोहोचवणार नाही. म्हणून सगळ्यात अगोदर आपला कंटेंट हा यूट्यूबच्या अल्गोरिदमला समजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तिथूनच आपला व्हिडिओ व्हायरल होतो. तर चला सेटिंग चालू करूया. आता आपल्या यूट्यूब ॲपवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी उजव्या बाजूला तुमच्या चॅनलचा लोगो येतो किंवा प्रोफाईल येते, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर व्ह्यू चॅनलवरती जायचं आहे. नंतर एडिट चॅनल म्हणून येतं, पेन्सिलचं आयकॉन असतं, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. हे पहा, नेम, हँडल, चॅनल URL, डिस्क्रिप्शन इथे सगळं आहे. प्रोफाईल फोटो, बॅनर हे इथून फिल केलं तरीही चालतं, परंतु याच्यातले काही ॲडव्हान्स सेटिंग आपल्याला करायचे आहे. म्हणून आपण क्रोम ब्राउझमधून जाणार आहोत. त्यासाठी काय करायचं, आपण हे पेज बॅक येऊया. क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी YT स्टुडिओ असं सर्च करायचं आहे. आता मी अगोदरच केलेलं आहे. YT स्टुडिओ सर्च करायचं. क्लिक केल्यानंतर एखाद्या सेकंदातच आपलं याप्रमाणे पेज ओपन होतं. आता यामध्ये पहा तुम्ही हे साईडचे जे 3 टिंब आहे उजव्या बाजूला वरच्या साईडला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट या ठिकाणी मी डेस्कटॉप साईट करून घेतलेली आहे. तुमची नसेल तर त्यावरती क्लिक करा आणि मग तुमच्या पेजची डेस्कटॉप साईट होईल आणि त्यावरती तुम्हाला तुमचं पेज व्यवस्थित दिसेल. आता या ठिकाणी डाव्या बाजूला चॅनल डॅशबोर्ड दिला आहे आणि त्याच्यावरती 3 लाईन दिलेल्या आहेत. इथं आपण जेव्हा आपले व्हिडिओ अपलोड करतो त्याविषयी डिटेल्स माहिती येतात. आपण आता ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. खाली हे पहा, हे सगळं पेज वरती स्क्रोल करायचं आहे आणि खाली डाव्या बाजूला सेटिंगचं आयकॉन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेटिंग, तर यामध्ये आला आहे जनरल, चॅनल, अपलोड, डिफॉल्ट. तर या बाजूला भरपूर काही सेटिंग आहे. आपल्याला आज फक्त बेसिक आणि महत्त्वाच्या सेटिंग पाहिजे आहेत, कारण नवीन चॅनल सुरू करणाऱ्या महिलांना किंवा कोणीही असेल तर त्यांना एकदाच सगळं सांगितलेलं समजणार नाही. तर आजच्या चॅनलमध्ये आपण काही बेसिक सेटिंग करू आणि जर तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा, मी नक्की त्याला रिप्लाय करेल. जनरलमध्ये आपल्याला काहीच करायचं नाहीये. खाली यायचं आहे चॅनलमध्ये पहा बेसिक इन्फॉर्मेशन, ॲडव्हान्स सेटिंग आणि फीचर एलिजिबिलिटी. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बेसिक सेटिंग. याच्यामध्ये आहे कंट्री. आता यामध्ये आपण आपली कंट्री सिलेक्ट करायचं आहे. आपली कंट्री इंडिया, हे तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे पहा सिलेक्ट झाली. त्यानंतर खाली आहे कीवर्ड. आता कीवर्ड हे खूप महत्त्वाचे असतात. आता कीवर्ड का महत्त्वाचे असतात, कारण आपला चॅनल कशा संदर्भात आहे किंवा चॅनलवर आपला कोणता कंटेंट आहे, कोणासाठी आहे, हे कीवर्डच्या साहाय्यातून यूट्यूबच्या अल्गोरिदमला समजत असतं आणि त्यामार्फत आपला व्हिडिओ त्या ऑडियन्सपर्यंत पोहोचत असतो. आता तुमचा चॅनल कशा संदर्भात आहे, जर किचनचा असेल किंवा ब्लाऊज विषय असेल, टेलरिंगचं असेल, ब्लॉगिंग असेल, मोटिवेशनल असेल, त्या विषयी कोणते कोणते वर्ड्स किंवा त्या संदर्भात, त्या कंटेंट संदर्भात कोणते कोणते वर्ड्स तुम्हाला असं वाटतात की ते येतात आणि लोक ते सर्च करतात, ते सर्व वर्ड्स ते कीवर्ड्स म्हणून वापरायचे आहे आणि ते तुम्ही या ठिकाणी तुमचा चॅनल कशा संदर्भात आहे त्या संदर्भातील कीवर्ड तुम्ही वापरायचे आहेत. कुकिंग असेल तर फूड,
मग कोमा द्यायचा आहे, नंतर कोमा द्यायचा आहे आणि त्यानंतर व्हेजिटेबल वगैरे असं तुम्हाला तुमचा चॅनल कशा संदर्भात आहे ते सर्व या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि खाली गेल्यानंतर उजव्या बाजूला सेव्ह ऑप्शन करायचं आहे. हे तुम्ही 500 वर्ड्सपर्यंत त्या ठिकाणी कीवर्ड्स टाकू शकता. 500 म्हणजे ते लिमिट आहे आणि जर तुम्ही कीवर्ड 500 पेक्षा जास्त झाले तर ते एक्सेप्ट करणार नाही किंवा सेव्ह होणार नाही, म्हणून तुम्हाला काही त्यामधले रिमूव्ह करावे लागते आणि हे फायनल झाल्यानंतर सेव्ह करायचं. आता हे झालं आपलं बेसिक सेटिंगमध्ये झालं. तर पुन्हा बॅकला आल्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. चॅनल ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाणार आहोत. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आता इथं दिलं आहे डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल ॲज मेड फॉर किड. जर तुमचा चॅनल किडसाठी नसेल तर तो नाही म्हणायचा आहे, त्याच्यासाठी नो ऑप्शन करायचं आहे. काही फक्त महत्त्वाचे सेटिंग आपल्याला करायचे आहे, पूर्ण सेटिंग करत बसायचे नाही. आता इथं 3 नंबरला फीचर एलिजिबिलिटीमध्ये हे तिन्ही ऑप्शन एनेबल करायचं आहे. त्या तिन्ही जे हे दिसत आहे तुम्हाला स्टँडर्ड फीचर, इंटरमिडिएट फीचर, ॲडव्हान्स फीचर, हे सगळे समोर या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याला एनेबल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली आल्यानंतर ते सेव्ह करायचं आहे. आता जनरल झालं, चॅनल झालं, त्यानंतर अपलोड डिफॉल्टमध्ये जायचं आहे 3 नंबरला. त्यामध्ये हे पहा बेसिक इन्फॉर्मेशन आणि ॲडव्हान्स सेटिंगमध्ये. तर बेसिकमध्ये आहे टायटल, 1 नंबरला टायटल आहे आणि डिस्क्रिप्शन आहे आणि व्हिजिबिलिटी. तर एक नंबर जे टायटल आहे ते आता आपल्या प्रत्येक व्हिडिओचं टायटल एकच असेल असं नाही, म्हणून आपण म्हणजे चांगला मार्ग म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो ना अपलोड करतो त्यावेळेसच टायटल आपण टाकून घ्यायचं आहे, त्याला सूट होईल असं. आता डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या संदर्भात काही वर्ड्स आणि हॅशटॅग आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकत असतो, परंतु आपलं चॅनल ज्या संदर्भात आहे त्या संदर्भातील काही सगळ्या व्हिडिओजवरती काही वर्ड सेमच असणार आहेत किंवा आपल्या काही लिंक असतील इंस्टाग्रामच्या काही, तर ते आपण त्या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. डिस्क्रिप्शनमुळे काय होतं, सीईओला तुमचा चॅनल समजतो आणि तुमच्या चॅनलविषयी काही वर्ड्स तो अल्गोरिदम सर्च लिस्टमध्ये आणतो, त्यामुळे सर्चेबलमध्ये तुमचा चॅनल येतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये महत्त्वाचे काही वर्ड्स असतील ते तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करताल तेव्हा हे डिस्क्रिप्शन तुमचं कंपल्सरी येणारच आहे, परंतु जो व्हिडिओ तुम्ही नवीन अपलोड केला आहे त्याविषयीची काही वर्ड्सही तुम्ही नंतर टाकून घ्यायची आहे आणि थोडक्यात माहिती डिस्क्रिप्शनमध्ये सांगायचं आहे. व्हिजिबिलिटी तुम्ही अनलिस्टेडच ठेवायची आहे आणि जेव्हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्यावेळेस पब्लिक करायचे आहे. यामुळे काय होते, यामुळे तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज चांगले येतात. त्यानंतर टॅगमुळे तुमचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे हे समजतं आणि टॅगमुळे सर्च लिस्टमध्येही यायला मदत होते. आता टॅग लिहिताना तुमच्या व्हिडिओ संदर्भातील टॅग्स तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. उदाहरणार्थ जर तुमचा व्हिडिओ मोटिवेशनल संदर्भात असेल तर तुम्ही मोटिवेशन व्हिडिओ असं टाकून घ्यायचं आहे, मोटिवेशनल व्हिडिओज. टॅग टाकताना त्याच्या अगोदर हॅशटॅग टाकणं खूप महत्त्वाचं आहे, ते हॅशटॅग तुम्ही टाकून घ्यायचं आहे. इन्स्पायरिंग व्हिडिओ किंवा मराठीतही तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये तिन्ही मिळूनही तिन्ही भाषांचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. प्रेरणादायी व्हिडिओ असंही टाकू शकता तुम्ही. या पद्धतीने टॅग टाकून घेतले की खाली सेव्ह करायचं. हे पेज पूर्ण बॅक येते, मग आपण पुन्हा सेटिंगवरती जायचं आहे. अपलोड डिफॉल्टमध्ये होतो आपण. नंतर ही झाली आपली बेसिक. ॲडव्हान्समध्ये जायचं. ॲडव्हान्समध्ये फक्त काही सेटिंग आपल्याला करायच्या आहे आणि काही आहे त्याच तशाच ठेवायच्या आहेत. तर सुरुवातीला कमेंट ह्या ऑनच ठेवायच्या आहेत. कमेंट ऑन ठेवल्यामुळे काय होतं, ऑडियन्स आपल्याशी जोडले जातात आणि आपल्या व्हिडिओला एक ग्रोथ मिळते. बाकी आहे तसंच ठेवायचं आणि सेव्ह करायचं. आता त्याच्या खाली काय आहे, परमिशन. हे ओनर आहे, हे लगेच बेसिकमध्ये काही महत्त्वाचं नाही आहे. तर ह्या झाल्या या ठिकाणच्या सेटिंग. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं आता येतो आपला बॅनर आणि प्रोफाईल पिक्चर, ते आपल्याला सेट करायचं आहे. तर या ठिकाणी हे पहा, ज्या या 3 लाईन आहेत तुमच्या चॅनलचा आयकॉन आहे त्याच्या खाली चॅनल सबटायटल, आता याच पेजवरती डाव्या बाजूला ज्या 3 रेषा आहेत, स्टुडिओ म्हणून नाव आहे, त्याच्या खाली तुमच्या पेजचा लोगो आला असेल किंवा तुम्ही जो प्रोफाईल फोटो अपलोड केला असेल अगोदर तर तो आला असेल. त्याच्या खाली ही चॅनल कस्टमाइज, यावरती चॅनल
तर याखाली चॅनल कस्टमायझेशन यावरती हे जे चिन्ह दिसत आहे ना, असं स्टार पेन्सिल आणि छोटे छोटे स्टार आहेत ते तुम्हाला दिसत असेल, त्या ठिकाणी त्यावरती क्लिक करायचं आहे. आता एक नंबर आहे प्रोफाईल, बॅनर साईज आणि पुढे अपलोडचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा बॅनर अपलोड करू शकता. तर बॅनर बनवण्यासाठी तुम्ही कॅनव्हा किंवा इतरही ॲप वापरू शकता. बॅनरची साईज टाकायची आणि बॅनर बनवून या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आता बॅनर बनवताना तुमचा चॅनल कशा संदर्भात आहे हे थोडक्यात आणि मोजके शब्दात तुम्ही टाकायचं आहे, कारण बॅनरमुळे तुमचे सबस्क्राईब वाढण्याची शक्यता असते. म्हणून बॅनर टाकणं खूप महत्त्वाचं असतं आणि बॅनर आणि प्रोफाईल जेव्हा आपला व्यवस्थित असतो ना, तर तेव्हा आपलं चॅनल एक प्रोफेशनल दिसतं. म्हणून हे नक्की ऍड करा. आता खाली आहे प्रोफाईल पिक्चर. तुमचा प्रोफाईल हा स्पष्ट आणि साधा असावा, की जेणेकरून पाहणाऱ्यालाही छान वाटेल आणि तुमच्याविषयी थोडक्यात ओळख तिथेच पटवून जाईल. या ठिकाणी प्रोफाईल ऍड करायचं आहे. खाली चॅनल नेम टाकायचं आहे. तुमच्या चॅनलचं नाव काय आहे, तुमच्या चॅनलचं नाव हे तुम्ही ठरवा. सारखं प्रोफाईल पिक्चर आणि चॅनलचं नाव हे बदलू नका, कारण ऑडियन्स हे कन्फ्युज होतात आणि तेच चॅनल आहे का, मग ते इंटरेस्ट त्यांचा कमी होतो. म्हणून शक्यतो ठरवा आणि तेच ठेवा. या ठिकाणावरून तुम्ही डिस्क्रिप्शन टाकू शकता. थोडक्यात आपण जे मागे डिस्क्रिप्शन पाहिलं तेच तुम्ही ऍड करू शकता. ऍड लँग्वेज करायचं आहे. चॅनल URL तो तुमचा येऊन जातो. काही लिंक मग अशी पाहिली आपण, काही लिंक अगोदर पाहिल्या तशा जर तुम्हाला ऍड करायच्या असतील इंस्टाग्रामच्या वगैरे, तर त्या लिंक तुम्ही इथून ऍड करू शकता. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, त्यामध्ये तुम्ही तुमचा ईमेल ID ऍड करू शकता. ईमेल ID शक्यतो ऍड करावा. त्यामुळे काय होतं की युट्यूब संदर्भातील काही नोटिफिकेशन असतील किंवा काही म्हणजे थोडक्यात आपल्या चॅनल संदर्भातील काही असेल तर तो मेल आपल्याला मिळून जातो. या झाल्या आपल्या काही बेसिक सेटिंग. बऱ्याच गृहिणी अशा असतात की त्यांना चॅनल चालू करण्याची इच्छा असते, की परंतु प्रत्येकच गृहिणीला सर्व सेटिंग किंवा इंग्लिशमध्ये सगळं समजेलच असं नसतं. म्हणून ही छोटी सुरुवात आहे की प्रत्येकाला समजावं आणि त्याची इच्छा पूर्ण व्हावी आणि त्यालाही काहीतरी करता यावं. त्यासाठी आपण खूप साध्या आणि सोप्या सेटिंग आणि महत्त्वाच्या सेटिंग करून घेतल्या आहेत. त्यामध्ये काय येतं, प्रोफाईल पिक्चर सेट करा, तुमचा बॅनर सेट करा, तुमच्या चॅनलचं नाव टाकून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या चॅनलविषयी थोडक्यात लिहा. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तेव्हा ते पुन्हा अपडेट करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही काही इतर लिंक तुम्ही टाकू शकता. लिंक टाकल्यामुळे काय होतं, या यूट्यूबचे ऑडियन्स तुमचे त्या लिंक मार्फत त्या ॲपवरती किंवा इन्स्टावरती जायला आणि तिथे फॉलोअर्स तुमचे वाढवायला मदत होते. कीवर्ड्स झाले. कीवर्ड्समुळे तुमचं कीवर्ड्स आणि एक लक्षात ठेवा, महत्त्वाची टिप्स देते. कीवर्डमध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या चॅनलविषयी सांगता किंवा काही वर्ड्स ॲड करता तेव्हा तुमचं नीच एकच ठेवा. जर तुम्ही सारखे तुमचे विषय बदलत गेला तर अल्गोरिदमला हे समजत नाही आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता फारच कमी होते. म्हणून एकच विषय घ्या ज्यात तुम्हाला आवड असेल आणि त्यावरतीच व्हिडिओ अपलोड करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला यामधली माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा छान व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओज आवडतील हे मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.